राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा राम कृष्ण हरि
विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे 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 विठ्ठल केशवा नली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमा नाडळे हलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली पुंडरी गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु उचित जाणावे मुख्य धर्माधी चित्त शुद्ध बुद्धि ठाई स्थिर
न घालावी धाव मनाची ओढी, वचने अबडी संतांची, अंतर्याळ आहे वचनाचा विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे, न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून गोड अशा प्रकारचं मार्गदर्शन करतायत. हा अभंग खूपच गोड आहे. सगळ्या उपदेशाचं सार तुकोबारायांनी या अभंगामध्ये ओतलेलं आहे. फारच सुंदर आहे हा अभंग. तुकोबारायांच्यावर अत्यंत निष्ठा असणारे कोणी साधक भक्त तुकोबारायांच्या चरणावर माथा ठेवून हात जोडून विनंती करतायत, महाराज आम्हाला उपदेश करा, सांगा आम्हाला काहीतरी. दुर्भाग्य आहे आम्ही की नेहमी नेहमी तुमचं दर्शन होत नाही, तुमच्या सत्संगाचा योग आम्हाला घडत नाही. लांब राहतोय आम्ही, बांधलोय आम्ही कर्तव्याने. कितीतरी दिवसाची इच्छा होती, आज ती पूर्ण झालेली आहे तुमच्या दर्शनाची, तुमचा उपदेश श्रवण करण्याची. बहुत दिवस होती मग आस, आजी घडले साया सिरे. तेव्हा महाराज आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा, उपदेश अशा प्रकारचा करा. मानवी जीवनामध्ये कशी वाटचाल करावी, काय साधना करावी, कशी साधना करावी, कोणती साधना करावी, याचं आम्हाला मार्गदर्शन करा. नेमकी सुरुवात कुठून करावी, जीवन जगत असताना जीवनामध्ये प्राधान्य कशाला द्यावं. तुकोबारायांनी अत्यंत कृपायुक्त नजरेने त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. महाराज अभंग एवढा लहान आहे ना, 3च चरण आहेत आणि सगळ्या गाथ्याचं सार आहे. आजपर्यंत श्रुती शास्त्र पुराण संत यांनी जो उपदेश केलेला आहे त्या सगळ्या उपदेशाचं सूत्र सार तुकोबारायांनी या अभंगामध्ये गोवलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, बाबा जसं एखाद्या श्लोकामध्ये आचार्यांनी पूर्ण वेदांताचं सार सांगितलेलं आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः कोटिभिः ग्रंथ कोटिभिः यदुक्तम. करोडो ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते आता मी तुला अर्ध्या श्लोकात आचार्य म्हणतात सांगतो. आणि ते जर काही असेल तर ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे, ब्रह्माहून वेगळा नाही. एवढ्याच सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्याकरता करोडो ग्रंथ अशा प्रकारचे निर्माण झालेले आहेत. सगळ्या ग्रंथाचं जसं सार ते सांगितलं वेदांताचं, तसं उपदेशाचं सार तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. तुकोबाराय म्हणतात, बाबा उचित जाणावे मुख्य धर्म आधी. उपदेशाचं सार आहे की अगोदर, आधी म्हणजे अगोदर, प्रथम दोन प्रकारे या पूर्वार्धाचा अर्थ करता येतो. आता सारदृष्टीनं अर्थ सारखाच लागतोय तो. उचित जाणावे मुख्य धर्म, आधी उचित जाणावे हा मुख्य धर्म आहे असा अन्वय लावता येईल. किंवा आधी मुख्य धर्म जाणावा हे उचित. धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य. शास्त्राने आपल्याच उन्नती करता जी कर्तव्य सांगितलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं,
धर्म म्हटलं जातं. पण त्या धर्मामध्येही गौण धर्म आणि प्रधान धर्म असतो. ज्या वेळेला ते दोघेही एकाच रस्त्याने चालतात त्यावेळेला अडचण येत नाही, पण कधी कधी गौण धर्म वेगळं सांगत असतो आणि प्रधान धर्म वेगळं सांगतो. दोन्ही हे धर्म आहेत आणि परस्पर एकामेकाच्या विरोधात उभे राहतात. तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. वडिलाचं वचन पाळावं, वडिलाची आज्ञा शिरोधार्य अशा प्रकारची मानावी, त्याप्रमाणे वागावं ही भगवंताची काय आहे? महापूजा. धर्मच आहे की नाही हा? पुत्राचं हे कर्तव्य आहे की त्यांनी वडिलाची आज्ञा पाळावी, वडिलांना देव समजावं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. धर्मम चर, धर्माप्रमाणे वागावं म्हणजेच वडिलाची आज्ञा पालन करावे. आणि दुसरीकडे असा धर्म सांगितलेला आहे की झडझडोनी वहिलाने ये भक्तीचे वाटे लाग, जी पावसी अव्यंग निजधाम माझे. बाकीचं सगळं सोड आणि भक्तीच्या मार्गाला अनुसार. आणि तिथं वडील आडवे आलेले. वडील सांगतायत की नाही, तू शाळा शिक, व्यापार कर, नोकरी कर, हे काय लावलंस? माळ काय घातली, टिळा काय लावतो? केलंय का कोणी आपल्या कुळामध्ये हे असले धंदे? तुलाच कुठून ही 7.5 सुचली? पांढरे केस झाले माझे, मला अजून पंढरपूर माहिती नाही. गावरान शब्द एक अजून तुझा जार नाही वाळला म्हणतात. चालला लगे, हे वय आहे तुझं? देवदेव करण्याचं हे वय आहे? मग हा वळल्यावर करतो का काय? कोणाष्ट कोणतं वय राहतं देवदेवाचं काय माहिती. म्हणजे आपल्या समोर नाही बोलत, तो तिकडे बोलत असतो, त्याच्यामुळे आपल्याला मध्ये नाही पडता येत. पोरगा त्याचा आहे, तुझा काय संबंध आहे मध्ये? प्रवचनात मोकळे राहतो आपण, कसं आहे आणायला, त्याच्या समोर कसं काय बोलाल? असं सांगितलंय देवाने. सगळं सोडा बस आई ढली ढल घरीत. आता याला देवाने कसं सांगितलं नेमकं काय माहिती. इकडं वडील म्हणतात जाऊ नको. इकडं शास्त्र सांगताय की आयुष्य थोडं आहे पण महत्वाचं आहे, त्याचा उपयोग करून घे. आहे त्या आयुष्यामध्ये मुक्तीची साधना कर. आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा. दोन्ही धर्म आहेत आणि दोन्ही धर्म एकामेकाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. मग अशा वेळेला काय करावं? वडिलांची आज्ञा झुगारून देऊन जर इकडे यावं तर मनाला टोचतंय की तुकाराम महाराजच सांगतात, पितृवचन सेवापती प्रभू रामचंद्रांनी वडिलाचं वचन पाळण्याकरता राज्याचा त्याग केला. पांडुरंग परमात्मा हे पंढरपूरला आलाय तो विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्या करता नाही आला. आई बाबाची सेवा करणाऱ्या करता आलाय. म्हणजे हे उदाहरण इकडून पुष्टी देतात. आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके. आई वडिलाच्या सेवेच्या पुण्याईनं परमात्मा इथं आलेला आहे असं इतिहास साक्ष सांगतोय. तेव्हा वडिलांची आज्ञा मोडावी तर असं इकडून नाही. बरं नाही मोडावी, वडील सांगतात मग बस दुकानामध्ये. आता ह्या पुड्या बांधून आयुष्यामध्ये जर संपलं तर काय व्हायचं? नरदेह दुर्लभ आहे, पुन्हा पुन्हा मिळत नाही.
नाशिवंत आहे, त्याची गॅरंटी नाही, कसं करता? असे कधी कधी इकडं आड आणि इकडं विहीर, अशा धर्म संकटामध्ये मनुष्य सापडतो. अर्जुनाची तरी तीच परिस्थिती झाली होती ना. क्षत्रिय धर्म त्याचा सांगत होता की युद्ध कर, आणि त्याच्या दयेचा धर्म त्याला सांगत होता, कृतज्ञतेचा धर्म त्याला सांगत होता की तुला लाज वाटते का? कोणाबरोबर युद्ध करून राहिलाय तू? ज्याने तुला धनुष्य कसा धरावा, बाण कसा सोडावा यांनी शिकवलं, यांच्याबरोबर स्वतःच्या मुलाला जे शिकवलं नाही ते ज्याने शिकवलंय, तुला जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवलंय, त्यांच्याबरोबर तू युद्ध करणार आणि मातीच्या तुकड्या करता युद्ध करणार? राज्य मिळून तुला काय मिळेल? पोटच भरशील ना, याच्यापेक्षा काय मिळणार आहे? म्हणून तर त्यांनी म्हटलेलं आहे की भैक्षमपीह लोके, याच्यापेक्षा भीक मागितली तरी पोट भरेल ना. पोट भरण्याकरता गुरुजनांचा वध करण्याचं पातक करण्यापेक्षा भिक्षा मागितली तर काय वाढणार नाही का? लोक पुरी भाकरी नाही वाढली, वारकऱ्याला पुऱ्या भाकरी वाढतात, अर्धी चटकूच तरी वाढतील. कारुण्याचा धर्म हा सांगत होता, तिकडे क्षत्रियाचा धर्म तो सांगत होता. म्हणून तो त्याला किंग कर्तव्य मूढ झाला होता. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वं धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. अशा वेळेला तुकोबाराय सांगतात की ज्या वेळेला दोन धर्म एकामेकाच्या विरोधात उभे राहतील त्यावेळेला मुख्य धर्म कोणता आहे हे अगोदर ओळखावं. प्रधान धर्म कोणता आहे आणि गौण धर्म कोणता आहे? सामान्य धर्म कोणता आहे आणि विशेष धर्म कोणता आहे? याचा निर्णय करावा, विचार करावा. म्हणून सारा विचार करा, उठा उठी. सार काय आहे आणि आसार काय आहे या विषयीचा विचार करावा. हे पहिलं उचित आहे, योग्य आहे. लोकांनी विचारलं, महाराज आम्हाला काही उपदेश करा, मार्गदर्शन करा, परमार्थ मानवी जीवन कसं यापन करावं ते सांगा. आणि तुकाराम महाराज सांगतात की उचित जाणावे मुख्य धर्म आधी. महाराज उचित आपल्याला योग्य काय आहे हे जाणणं हा अगोदरचा मुख्य धर्म आहे. योग्य अयोग्य याचा निर्णय करावा आणि मग अयोग्याचा त्याग करून योग्य मार्गाचं काय करावं, अनुसरण करावं. लोक काय सांगतील याला नाही महत्व द्यावं. लोक काय करतात याला हे महत्व देऊ नये. कर्तव्याच्या बाबतीत आदर्श लोकांचा समोर नाही ठेवावा, शास्त्रांचा संतांचा आदर्श समोर ठेवावा. लोक उचित जाणण्या एवढे लायक असतात असं नाहीये, कपडे फिपडे चांगले घातले असले तरी. याच्यातलं काय कळतं त्यांना? विषयातले किडे असतात हे. त्यामुळं कर्तव्याची अशा प्रकारची माहिती घेत असताना आदर्श लोकाला नाही समजावं. लोक काय करतात, बापदाद्याने काय केलंय, भाऊ काय करतो, शेजारी काय करतात, काही नाही, संबंध नाही आहे. शास्त्र काय सांगतं आपल्याकरता उचित. उचित जे जाणायचंय ते शास्त्राचा चष्मा लावून जाणायचंय. म्हणून भगवान म्हणतात की कार्य काय आणि अकार्य काय, कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय, या बाबतीत तुला प्रमाण कोण आहे? शास्त्र आहे. शास्त्र तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि.
तुकोबारायांचा स्वतःचा आदर्श आहे महाराज या बाबतीत. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, सत्य असत्याशी मन केले बाई, मानेले नाही बहुमता. सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे शास्त्रावरून मी निश्चित केलं, आणि जे निश्चित केलेलं आहे त्याला साक्षी माझं मन ठेवलंय, आणि जे सत्य आहे त्याच्या प्राप्तीकरता स्वतःला झोकून दिलं महाराज. नाही कोणाचं ऐकलं, फार सांगितलं लोकांनी त्यांना. होतच असतं, घडतच असतं. मग एवढं काय लगेच सगळं सोडूनच द्यावं लागतं का? आम्ही मदत करतो तुम्हाला, तुम्ही पुन्हा पहिल्यापासून धंदा काय करा सुरू. फार सांगितलं तुकाराम महाराज. लोकांना वाटायचं हे दुष्काळामुळे पैसे बुडाले म्हणून हे नाराज झाले आणि याने काय केला, सोडून दिला. तसा नव्हता भाग त्यांचा. तुकोबारायांनी दुष्काळ पडला म्हणून संसार सोडला नाही. तुकोबारायांनी दुष्काळाचे उपकार मानलेले आहेत, की दुष्काळ पडला म्हणून त्यांनी अंतर्विवेकाला हाक देण्याची संधी मला दिली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केले का, अनुतापे तुझे राहिले चिंतन. अनुताप झाला मला, आणि मग सुकाळही झाला. म्हणजे तुकाराम महाराज ही झाले असं नाही, काही माणसाचं वेगळं असतं. दुष्काळ पडल्यावर मग त्यांना चातुर्मास कळतो. पाऊसच पडायला गेला तिकडे काय करतात, चला मग चातुर्मासला. इकडे येऊन महिना दीड महिना राहतो, पुन्हा तिकडून निरोप येतो, पाऊस लय पडलेला आहे, पप्पाला म्हणावं. पप्पा निघाला, अर्ध्या प्रवचनातून धोतर खांद्यावर टाकून निघाला. तुकाराम महाराजांनी तसा परमार्थात प्रवेश केलेला नव्हता. योग्य काय, अयोग्य काय, उचित काय, अनुचित काय, धर्म काय, अधर्म काय, प्रधान धर्म काय, गौण धर्म काय, या सगळ्या गोष्टीचा सारासार अगोदर काय केला, विचार केला. सारासार विचार करा, उठा उठी. आणि मग अशा प्रकारचं शास्त्र, संत आणि आपलं अंतःकरण, या तिघांचं एक सूत्र ज्या वेळेला जुळलं त्यावेळेला तो पक्का निश्चय केला. आणि मग त्या निश्चयापासून कधीच तुकोबाराय ढळले नाही. दगडावर खेचलेली ती रेग ठरली. आपण हे निश्चय करतो, पण आपला निश्चय म्हणजे पाण्यावर काढलेली रेग. सकाळचा निश्चय दुपारपर्यंत नाही टिकत बा. एखादा तरुण असला, उमदी असला, खूप खटाटोपी असला, खूप काही कमवायला लागलेला असला, आणि एकदम अचानक त्याचं जर निधन झालं, तर त्याच्या अंत्ययात्रेला जे आलेले असतात पहा, त्यांचे काय निश्चय झालेले असतात. काही कारण नाही हो. उगाच राहा आपण मूर्खपणासारखं करतो, म्हणजे मानतोही स्वतःला आपण मूर्ख आहे म्हणून. पोटापुरतं मिळत होतं राहू, विनाकारण रिकाम्या भानगडी करतो असं म्हणतोय. तिथून बाजूला सरकला हे खडा राव म्हणतो तंबाखू. आता तंबाखू व्हायला पाहिजे मग याला काय अर्थ नाही, काही चव नाही त्या वाटण्याला न्यायला. मन साक्षी ठेवून वैचारिक अशा प्रकारच्या चष्म्यातून शास्त्राच्या आधाराने जो निर्णय केलेला आहे, जो निश्चय केलेला आहे, त्या निश्चयावर पर्वतासारखं दृढ ठाम उभं राहणं. मग वाटेल ते झालं. याच भूमिकेतून जरी हे आकाश वरपडोप आहे, आकाश जरी तुटून पडलं, आपल्याला आकाश काय झालं पाहिजे, एका दुसरा डास चावला तरी जाऊ दे म्हणतो, काय त्या जाण्यात पडले. किती का डास चावत, नुसतं डास खाव. तुम्हाला चातुर्मासला राहायचं होतं ना, राहायचं होतं राव, पण काय झालं काय, तो खोलीत लई डास चावत आहे.
अरे इथं डास चावते, तिथं तर बायकोन पोरं चावतात ना तुला. डास किती चावणार आहे. ते चांगलं वाटत याला. फार आतापर्यंत चरखातला ऊस जसा पिळावा तसा पिळलाय त्याने, तो काय नाही वाटत तुला. इथे डास चावलं तर लगेच निघून चाललायस. निश्चय ठाम नसतो मग काही घडत नाही. मग ज्याचा निश्चय ठाम नाही त्याच्याकडून काय घडत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की पहिला योग्य काय आहे याचा निर्णय घ्यावा, करावा, उचित जाणावे. आधी उचित जाणावे, करायच्या अगोदर उचित जाणावं. पुन्हा केल्यावर पश्चाताप करण्याची पाळी नाही आहे. पुन्हा काय उपयोग होत नाही. आयुष्य गेलेलं पुन्हा नाही येत. काय चुकलं राव, आम्ही विनाकारण याच्यात पडलो. तू मन किती व्यातात, चुना लावून बोंबालला तरी गेलेलं आयुष्य पुन्हा येणार नाही. म्हणून करायच्या अगोदरच आधी उठाउठी, सारा विचार करा. उठाउठी अगोदर विचार करा. का? मग पुन्हा पश्चातापाशिवाय दुसऱ्या हातात काही सापडणार नाही. आधी उचित जाणावा हा मुख्य धर्म आहे. किंवा मुख्य धर्म काय आहे हे आधी जाणावं, हे उचित आहे. वेगवेगळ्या भूमिकेतून वेगवेगळे कर्तव्य आपल्यावर येतात. धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य. वेगवेगळे कर्तव्य असतात. आपण कुठल्या तरी देशाचे नागरिक आहे, नागरिक म्हणून आपल्यावर कर्तव्य आहे. आपण ठराविक कुळात जन्माला आलेलो आहे, त्या कुळातले म्हणून आपल्यावर काय आहे, कर्तव्य आहे. कुणाच्या तरी पोटी जन्माला आलोय, पुत्र म्हणून कर्तव्य आहे. कुणाला तरी जन्म दिलेला आहे, पिता म्हणून कर्तव्य आहे. कुणाच्या तरी शेजारी राहतो, शेजारी म्हणून कर्तव्य आहे. कुठल्या तरी गावात राहतो, गावकरी म्हणून कर्तव्य आहे. कुठल्या तरी एखाद्या संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे, त्या सांप्रदायिक म्हणून काही कर्तव्य आहे. आणि मानव म्हणून आलेलो आहे म्हणून काही कर्तव्य आहे. या सगळ्यामध्ये मुख्य कर्तव्य कोणतं, मुख्य धर्म कोणता आहे? आपला उद्धार करणं हे आपलं कर्तव्य आहे. समाजा काही करणं हेही आपलं कर्तव्य आहे. सगळे कर्तव्य एका वेळेला एक मनुष्य नाही पार करू शकत. ज्ञानोबारायांनी म्हटलेले आपण वय मागे म्हणून गेलो होतो. उदयली आग बसती अशेष ही मार्ग दिसती, तेथुले काय चाली जाती सांगे. मग सगळे मार्ग आपण एका वेळेला नाही चालू शकत. एका वेळेला कुठला तरी एक मार्ग चालू शकतो. तर मग कोणत्या मार्गाने चालायचंय? प्रधान मार्ग कोणता आहे? प्रधान मार्ग. गावाला पाणीच नाही प्यायला. स्वातंत्र्य झाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळून 50-60 वर्ष होत आले तरी गावाला पाणी नाहीये. निवडणुकीच्या वेळेला फक्त हे गदडे येतात आणि पुन्हा येतच नाहीये. म्हणून एकाने जाहीर केलं की आमच्या गावच्या पाण्याचा जर प्रश्न नाही सोडवला तर ग्रामपंचायत समोर मी स्वतःला काय करेन, जळून घेईन. आता गावाकरता काही करणं हे कर्तव्य असतं का नसतं प्रत्येकाचं? नक्की आहे का? काही नाही. मरे त्यांनी तारीख दिली, कोण पाहते सर्वसामान्याच्या याला. गेला ग्रामपंचायत समोर, घेतला अंगावर राखेल टाकून आणि घेतलं पेटवून, मेला जळून. लगेच विमान आलं वैकुंठातून, त्याला प्रयाण काळी देवे विमान पाठविले. लोक जमा झाली, तेवढ्यापुरती तोडफोड केली, चुचू केलं, 4-2 पकडून नेले, दिलं सोडून, गेले इसरून. मुख्य धर्म कोणता आहे? या आयुष्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे? मुख्य धर्म कोणता आहे आणि गौण धर्म कोणता आहे? हे महाराज विचाराने ठरवायला पाहिजे. हे उचित आहे. जरी सगळे धर्म असले, जरी सगळे कर्तव्य असले, जरी सगळे करणीय असलं, तरी त्यामध्ये प्रधान आणि गौण हा विचार तर करावाच लागेल.
जर केला नाही तर लोकांचं कोणाचं नाही वाटोळं, स्वतःच आहे, स्वतःच अशा प्रकारचं वाटोळ आहे. आपला स्वभाव, देश, काल, परिस्थिती या सगळ्यांना समोर घेऊन हे ठरवावं लागतं की प्रधान काय आहे आणि गौण काय आहे. हा मुख्य अशा प्रकारचा धर्म, हे उचित आहे. उचित जाणावे मुख्य धर्म आधी. मुख्य धर्म कोणता आहे हे जाणावं अगोदर, हे उचित आहे. लोक म्हटले, महाराज एवढी आम्हाला अक्कल असती की मुख्य धर्म काय आहे, गौण धर्म काय आहे, उचित काय आहे, अनुचित काय आहे, तर आमची ही फरफट कशाला झाली असती. महाराज नाही कळत हो आम्हाला. महाराज मोठा विचित्र आहे महाराज, आपलं चांगलं हे आपल्याला कळत नाही. चांगलं व्हावं वाटतं एवढंच, पण नेमकं चांगलं काय आहे नाही कळत, नाही कळत. आणि मग जर स्वरूपच चांगल्याचं नाही समजलं तर ते त्याचं साधन समजण्याचा प्रश्नच नाहीये. महाराज तुम्हीच सांगाव मुख्य धर्म कोणता आहे. आमच्यावर नका ती जबाबदारी टाकू, नाही आम्ही तेवढे लायक. लहान मुलाला त्याचं चांगलं कशात आहे हे नाही कळत, जरी त्याला चांगलं व्हावं असं वाटत असलं तरी चांगलं कशात आहे हे नाही कळत. आणि आपण तरी काय आहे, लहानच आहे महाराज. वयाने मोठे झालो म्हणजे काय झालं. त्या तर्कसंग्रहामध्ये असा एक श्लोक आहे पहिला, सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह, बालानां सुखबोधाय. बालांना अनायासे बोध व्हावा, सहज कळावे न्यायशास्त्राची तत्व, म्हणून मी हा तर्कसंग्रह करतो असं अन्नमठाने लिहिलेलं आहे. बालानाम, मग ते टीकाकार बालानाम, बाल कुठपर्यंत असतो, बालक कुठपर्यंत असतो तो 8 वर्षापर्यंत, 8-10 वर्ष संपलं बालपणा. आणि मग इथं तर्कसंग्रहाला बसणारे तर सगळे 30-40 उलंडलेले. बालानाम, मग तिथं त्याने बालानाम शब्दाचा अर्थ केलेला आहे की ज्याने व्याकरणाचं अध्ययन केलेलं आहे, इतर ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे, पण न्यायशास्त्राचं अध्ययन केलेलं नाही. असं अनधित जो न्यायशास्त्रकार आहे, न्यायशास्त्र असा जो आहे तो काय आहे, बाल आहे. बाल, वय किती झालं काही संबंध नाही आहे. वयाच्या प्रबोधे विचारजा नाही, समान तो देही बालकाशी, बालकच असतो. बालक शब्दाचा अर्थ अज्ञानी. बालक शब्दाचा लाक्षणिक अर्थ काय घ्यायचा, अज्ञानी. ज्याला कळत नाही, ज्याला कळत नाही ते सगळेच बालक आहे. 90 वर्षाचं झालं असलं तरी कळत नसेल तर काय, बालकच आहे. नाही आम्हाला कळत, आम्ही बालक आहोत, अज्ञानी आहोत. मुख्य धर्म काय, गौण धर्म काय एवढं नाही आम्हाला कळत. म्हणजे पंढरपूरला येऊन सुद्धा मुख्य धर्म न समजणारे किती काय गेले का पंढरपूरला. हा मग कोणाचं कीर्तन, कीर्तन ऐकायला टाइमच कुठं होता राव. आणि मग कुठे गेले, बसले मोठं पाहत. मुख्य गौण हे एवढं सगळ्यांना समजतं असं वाटतं तुम्हाला, नाही समजत. जेवणामध्ये एक मुख्य कोणचा पदार्थ जास्त खावा हे समजणारे सगळे माणसं नाही. कोशिंबीरच जास्त खाणारे किती काय आहे. आता कोशिंबीर काय जेवणातलं मुख्य, चांगलं गुलाबजामुन केलेलं आहे ते दिलं सोडून आणलं कोशिंबीर, आणि मग काय त्याच्यात हिरवी मिरची टाकलेली. पुढं काय झालं सांगायची काही गरज आहे का. त्याने सांगितलं महाराज नाही हो आम्हाला समजत मुख्य काय आणि गौण काय आहे ते. महाराज मुख्याला प्राधान्य असावं. लग्नामध्ये मुख्य समजत नाही. मुहूर्त 12:30 आहे, मंडपात सगळे आलेले आहे,
आणि तरी हे लग्न लावायला गेले का? आमदार साहेब यायचे. आता लग्नामध्ये आमदार मुख्य असतोय, विधानसभेत ठीक आहे ना, विधानसभेत नवरदेवाची थोडीच चालणार आहे सही, तिथं आमदार ठीक आहे. लग्नात काय कामाचं, मुख्य थोडं येतो. मुहूर्त टळत चाललेलं आहे, कुमुहूर्त लागतंय पुढं. आणि मग कोणाकरता तो आमदार असो, नाही तर त्याचा बाप असो, नाही तर त्याचा मामा असो किंवा कोणी असो, तिथं मुख्य कोण आहे? तिथं नवरदेव मुख्य आहे, त्यांचा विवाह अशा प्रकारचं मुख्य आहे. तो वेळेवर लागणं गरजेचं आहे. नाही महाराज त्याला प्राधान्य दिलं जात, त्या बाकीच्या फाजील गोष्टीला प्राधान्य दिलं जातं. काय नचायच लागले ते पोरं ऐकतच नाही, नसणारी पोरं ऐकत नाही म्हणून लग्न तास तास उशिरा लागतात. इतके शहाणे झालेले लोक. आणि तुकाराम महाराज म्हणतात उचित जाणावे मुख्य धर्म आधी. आता परमार्थातलं उचित कवा कळायचंय? जिथं व्यवहारातलं उचित कळता येणं गेलं, खाताना उचित कळता येणं गेलं, लग्नाचं उचित कळेना गेलं, कशाचं उचित कळेना गेलं, आणि इथं परमार्थातलं उचित कवा कळावं? महाराज तुम्हीच सांगावं, तुम्हीच सांगा की मुख्य धर्म काय आहे. तुकोबाराय सांगतात ठीक आहे, मग मुख्य धर्म आहे चित्त शुद्ध, बुद्धी ठाई स्थिर. चित्त शुद्ध करणं हा मुख्य धर्म आहे. मानवी जीवनात आल्यानंतर काय करावं आपलं चांगलं होण्याकरता? आपलं चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. ज्या साधनामुळं चित्त शुद्ध होत आहे त्या साधनामध्ये स्वतःला झोकून द्यावं. म्हणजे चित्त शुद्ध झालं तर, झालेलं असेल त्याने स्थिर करावं. कुठं स्थिर करावं? ठाई, मुख्य ठिकाणावर, भगवत चरणाच्या ठिकाणी. माझे चित्त तुझे पाये, राहे ऐसे करे काही, करे ऐसे धावा धावे, चित्त लावे चरणात. हा मुख्य धर्म आहे महाराज. मानवी जीवनातला हा मुख्य धर्म आहे. वारकऱ्याचा हा मुख्य धर्म आहे. साधकांचा हा मुख्य धर्म आहे. ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतं त्याचा हा काय आहे? मुख्य धर्म आहे की त्याने आपलं चित्त शुद्ध करून चित्त भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावं. मयेव मनाधत्स्व मयि बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मय्येव अतवर्ध्वम न संशया. बुद्धी स्थिर करणं हा मुख्य धर्म आहे. आणि ती बुद्धी स्थिर होण्याकरता ती शुद्ध झाली पाहिजे. म्हणून चित्त शुद्धीकरण करणं हा आहे मुख्य धर्म. ज्ञानोबारायांनी सांगितलं की सकळ धर्माचे कारण नाम हा स्मरण हरी कीर्तन, किंवा निज धर्म हा चोखडा नाम उच्चार उघडगडा. मला ज्ञानोबारायांना धारेवर धरलं प्रश्नाच्या की नामस्मरण करणं याला तुम्ही निज धर्म किंवा सगळ्या धर्माचं कारण कसं काय म्हटले? निज धर्म कसं काय? ब्राह्मणाचा धर्म वेगळा आहे, क्षत्रियाचा धर्म वेगळा आहे, वैश्याचा धर्म वेगळा आहे, शूद्राचा धर्म वेगळा आहे, ब्रह्मचार्याचा धर्म वेगळा आहे, गृहस्थाचा धर्म वेगळा आहे, वानप्रस्थाचा धर्म वेगळा आहे, संन्यासाचे धर्म वेगळे आहेत. शास्त्रामध्ये आश्रमाचे धर्म वर्णाचे धर्म भिन्न भिन्न सांगितलेले आहेत. त्याच्यात कुठंच नामस्मरण नाही. आणि हा कुठून काढला तुम्ही निज धर्म? हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. अशा धर्माच्या व्याख्या स्वतःच्या मनाने करता येतात काय? मग ते माणसं म्हणतात आमचा हा धर्म आहे का? त्याचं वाटोळं करणार. त्याचं वाटोळं करण्याकरता माझं सगळं फुकावं लागलं तरी चालेल, पण माझा मुख्य धर्म आहे की त्याचं वाटोळं करणं. असं मनाने ठरवता येतो धर्म? नामस्मरणाला मुख्य धर्म कसं मानलं तुम्ही? तर त्याचं उत्तर हे आहे. वर्णाचे धर्म सांगितलेले आहेत, आश्रमाचे धर्म सांगितलेले आहेत, तेही चित्ताच्या शुद्धीकरता सांगितलेले आहेत. चित्त शुद्ध करणं हा आहे मुख्य धर्म. चित्त शुद्ध ज्या साधनामुळे होतं तो मुख्य धर्म. आणि आज कलियुगामध्ये चित्ताला शुद्ध करणारं साधन एकमेव एक आहे, भगवंताचं नामस्मरण भक्ती. म्हणून कलियुगातला सगळ्यांचा मुख्य धर्म, वारकरी असो वा अवारकरी असो, तो आहे नामस्मरण. वारकऱ्याचं तर ते जीवन आहे, वारकऱ्यांचा तो प्राण आहे.
त्याच्याशिवाय वारकरी असेल तर तो जगू शकत नाही, जगत असेल तर तो वारकरी नाही. आम्हा जीवन शरणागता. तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता. शरणागत असलेले आम्ही, आमच्या करता भगवंताचं नाम हे जीवन बनलेलं आहे. जीवन त्याच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. साधका करता ते औषध असेल, पण आमचं काय आहे? जीवन आहे. औषध कसं रोग घालवण्याकरता असतं, रोग गेला मग संपलं औषधाचं काम. अन्न जीवन असतं, पाणी जीवन आहे. ते पाणी रोग घालवण्याकरता नाही, पाणी जगण्याकरता आहे. तसं भगवंताचं नाम आम्ही जीवन बनवलंय. जीवन तेव्हा चित्त शुद्ध करणं, बुद्धी भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणं हा मुख्य धर्म आहे. आणि हे ज्याच्यामुळे होतं ते करणं हाही मुख्य धर्म अशा प्रकारचं सिद्ध होत आहे. तेव्हा उचित जाणावे मुख्य धर्म हदी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. चित्ताला शुद्ध करून स्थिर करण्याचा प्रयत्न करणं हा मुख्य धर्म आहे. चित्ताला अस्थिर बनवणार मन आहे, मनामध्ये असलेली विषयासक्ती आहे. तर ते मन जबरदस्तीनं विषयाकडे आपल्याला ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतंय. शहाण्या माणसाने त्याच्या पाठीमागे घसरत जाऊ नये. न घालावी धाव मनाची ओढी. मनाची ओढी न घालावी धाव. महाराज मनाला, इंद्रियाला कधीच चित्त भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं जमत नाही, पटत नाही, आवडत नाही. त्याला हे बाकीचे रिकामे काम करण्यात लय हौस राहते. मग तामसी कामं करील, राजसी कामं करील किंवा सात्विकही कामं करील, पण त्याला हे नाही आवडत. चित्त स्थिर करण्याचं नाही आवडत. चित्त शुद्ध होण्याचं साधन नाही आवडत. तुम्ही भजन जरी चालू असला ना तरी भजनात तितका रस येत नाही मनाला. मग तिथं गोंडेच लावेल, तोरणच लावेल, गुड्याच उभारेल, तिथलं बाकीचं काय, पण त्याला भजन नाही आवडत. मग याला त्याला फुगवून चांगल्या भजन करणारला पंक्ती आणून घालील, स्वतः भजन नाही करणार. त्याला ते जम करूच देत नाही. मन फाजील काम करण्यात त्याला लय हौस येते. ज्याच्यामुळं त्याला त्याची घासणी होते, त्याच्यातले दोष निघून जातात, ते नाही त्याला करावं वाटत. सत्कर्म करेल, पुण्य निर्माण होण्याची साधना करेल, पाप घालवण्याची साधना नाही करावं वाटत. त्याला शुद्ध होण्याची जी साधना आहे ती नाही त्याला करावं वाटत. आणि ती करणं हा प्रधान धर्म आहे. परत चित्तच जर दूषित असेल ना तर आपण पुण्य केलं, त्या पुण्याने अनुकूल गोष्टी प्राप्त झाल्या तरी हे चित्त दोषच करत राहील. त्यामुळं पुण्य संपादन करण्यापेक्षाही अगोदर चित्ताला शुद्ध करणं हे जास्त महत्वाचे. भगवंताच्या नामाने चित्त जोपर्यंत अशुद्ध आहे तोपर्यंत पुण्य नाही तयार होत. अगोदर ते दोष घालवतं आणि दोष नष्ट झाल्यानंतर मग काय तयार करतं? पुण्य अशा प्रकारचं तयार करतं. हा तुम्ही सकाम भावनेनं आपण केले तर मग पुण्य होईल, पण मग दोष नाही जाणार, पाप नाही जाणार. पापाची कारण ज्या वासना आहेत दुष्ट, त्या वासना नाही नष्ट होणार. तेव्हा मुख्य धर्म चित्ताला शुद्ध करणं. आणि हे मन इंद्रिय विषयाकडे ओढतात. शहाण्या माणसाने त्याच्या पाठीमागे घसरत जाऊ नये. न घालावी धाव मनाची ओढी. कारण
धाव घालणाराला उचित नाही कळत. उचित न कळे, इथूनच हे प्रकरण सुरू झाले या अभंगापासून. इंद्रियाचे ओढे, इंद्रियाच्या ओढेमध्ये त्याच्या मागे घसटणाराला उचित समजत नाही, म्हणून न घालावी धाव. आपण त्याच्या मागे मागं धावू नये. त्याला जायचं तर जाऊ द्या, आपण जायचं नाही. बरंच मोठी गंमत आहे. आपल्या लक्षात येतं मन कसं चाबर आहे. पण जर आपण निग्रह केला, इंद्रियांना आपल्या ताब्यात घेतलं आणि मनाला दिलं मोकळं सोडून, जाय चालू कुठं जायचं ते, मनाला आपल्याशिवाय काहीच करता येत नाही. ते असं आपल्याला हाताशी घेतं, धरतं, आपल्याला लालूच दाखवतं, बनवतं आपल्याला, लक्षात नाही येऊ देत. तुम्ही पहा किती विचित्र मन असतं. आपण ठरवलं का नाही, आता का नाही आपल्याला ज्ञानेश्वरीच पाठ करायची, एखादा अध्याय पाठ करू देतो, मग सांगतो ज्ञानेश्वरी पाठ करून किती उपयोग होणार आहे, त्याच्यापेक्षा गाथेचे अभंग पाठ केले तर. असं विचित्र राहतं महाराज मन. गाथेचे अभंग केले तर कीर्तनात वगैरे प्रमाण द्यायला पण कामाला येईल ना, पाठच करायचं ना आपल्याला काहीतरी. मग ज्ञानेश्वरी पेक्षा काही गाथा कमी थोडाच आहे. मग त्याला गाथा नसतो पाठ करायचा, याच हे उचकून टाकायचं राहत, हे उचकून टाकायचं एकदा. असं स्थिर राहून पुरं कोणतंच करू देत नाही महाराज. 17व्या अध्यायापर्यंत गेलं तरी 18वा तरी शिल्लक ठेवीतच. विचित्र अशा प्रकारचं आहे. तेव्हा हे सावध होऊन याच्या माग नाही जायचं, निश्चयाच्या माग मनाला आणायचं. निश्चयाने बुद्धीने मनाच्या माग नाही जायचं. न घालावे धाव मनाची ओढी. महाराज ते गाढव आहेत जे मनाच्या मागे जातात. तुकाराम महाराज म्हणतात बरं, तुका म्हणे ते गाढव. कोण गाढव? म्हणजे कोणी बी असो, मग जे मनाच्या मागे जातात, तर कीर्तनकार असो, ते गाथा सांगणारा असो, तो प्रवचनकार असो, एखादा संस्थानिक असो, नाही तर कोणी असो, मना मागे नांद्या होनी फिरे मन जसं म्हणेल. मग ते योग्य आहे की अयोग्य आहे हा विचार न करत जर सुटला ना, तर तो 2 पायाचा गधडा आहे बिना शेपटाचा, निश्चित रूपाने, काही प्रश्न नाहीये. न घालावी धाव मनाची ओढी, मनाच्या ओढीनं धाव घालू नये. कारण मन काय असतं, तमोगुण वाढला का त्याच्याप्रमाणे मन धावतं, रजोगुण वाढला का त्याच्याप्रमाणे मन धावतं, सत्वगुण सहसा हे वाढूच देत नाही. सत्वगुण धावला तर तिकडं मन धावतं. त्यामुळं उपदेशाचं सार, न घालावी धाव मनाची ओढी, मनाच्या ओढीकडे आपण माग धाव घालू नये. मग काय करावं आपण? वचनी आवडी संताची, संतांच्या वचनावर विश्वास टाकावा. निश्चय अशा प्रकारचा करावा संतांनी जसं सांगितलेलं आहे. ज्याला संत वचनावर विश्वास आहे तो तुकोबाराय म्हणतात. आता संतांचे कोणते वचन, संतांनी काय सांगितलेलं आहे? अरे सगळं उघड सांगून ठेवलेलं आहे संतांनी. संतांनी काय सांगितलेलं आहे? भजन करीत जाऊ नको, नुसता वाढवीत राह, फक्त पळत राह, कुत्र्यासारखा सारखा पळत राह नुसता. संतांनी हे सांगितलं ना. संतांनी उघड सांगितलेलं आहे. महाराज आपण जे सांगितलेलं आहे हे मनच विचित्र, नेमकं ते त्याला तिकडं कानाडोळा करायला होतं. सांगतच असतात संत. मग संतांनी काय सांगावं? म्हणजे फार गंभीरतेनं घेतच नाही आपण संतांचे वाक्य. अखंडित असावेसे वाटते पायी, सहोनी संकोच ठाव थोडासा अखंडित असावेसे वाटते पायी. गोड तुझे रूप. काय अभंग आहेत महाराज, काय संतांनी सांगितलेलं आहे. रोज म्हणतो ना आपण, गोड तुझे रूप. चात साखर जरा जास्त टाक का, गोड तुझे नाव. कालचं सगळं फिका झाला होता, देई माझं प्रेम. काय झालं
झालं ते यंत्रासारखं झालं महाराज आपलं ते भजनाच्या अभंगाचं. यंत्राला काय आपलं ते चालू करून दिलं म्हणजे हट 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 करीत राहतं. त्या शब्दाशी त्या लोखंडाला काही संबंध नाही राहत. आपलं ते पाठ झालेलं आहे, नियम ठरलेला आहे, तेवढं म्हणायचं. त्या अक्षरातला काय भाव आहे, त्याच्यातला रस चाखायचा आपण कधी प्रयत्नच करत नाही. एवढ्या मिनिटात एवढ्या वेळात एवढे अभंग व्हायलाच पाहिजे. मग जसं का कुत्र मागं लागले त्या पारायणाचं तर लयच कसं तरी राहतो. आपल्याला तर लय कसं एक निवांत करायचं असेल तर ते पारायणालाच बसू नये. त्याच्यातला आनंद मिळायला पाहिजे का नाही. ठीक आहे, पारायणाचं पुण्य तर होईलच. किती घाईमध्ये केलं, कसंही केलं, नुसतं बोट जरी फिरवलं, तिथं जाऊन जरी बसला, श्रवणाचे विषय बैसावे तरीही पुण्य मिळेल. पण केवळ पुण्य निर्माण करण्याकरता संतांनी हे ग्रंथ नाही लिहिलेले. थोडंफार तरी आत शिरायला पाहिजे, त्याच्यातल्या त्या शब्दाच्या अर्थाचं माधुर्य कळायला पाहिजे. गोड अशा प्रकारचं ते मध्ये शिरले पाहिजेत. काय 7 दिवसात 15 दिवस करावं ना पारायण. कुठं जायचं तुम्हाला? नाही तर 2 वर्षात मिळून एकदा पारायण करावं. जर समजा नसली सवड तर इतके ते शब्दही सगळे पूर्ण तोंडातून काय होत नाही, उच्चारले जात नाही. अर्धे ह्याने म्हणलं की दुसऱ्याने उचललंच अर्ध, याला टाकलं अर्ध्याला उचकून. आपल्याला तेवढ्या वेळात तेवढं पुरं करायचं राहतं. त्याच्यामुळं त्याच्यातलं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य निघून गेलेलं आहे. आपण कधीच ही अक्षर गांभीर्याने घेत नाही. साधं सुंदर ते ध्यान रोज अभंग म्हणतो अभंग, कधी आपण गंभीरतेने त्याच्याकडे पाहिलेलं आहे का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. कधी आपण असं मनाला विचारतो का जर भगवंताचं रूप पाहिल्यानंतर सुख होत आहे, तुला का नाही होत? आणि सुख होतच आहे तर मग तेच तू का पाहत नाही? दुसऱ्याचे धोबड कशाला पाय वाटतात तुला? म्हणजे या अभंगाला गांभीर्यानं कधीच आपण घेत नाही. अर्थपूर्वक अशा प्रकारचं त्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहतच नाहीये. यंत्रवत अशा प्रकारची आपली भक्तीची भजनाची क्रिया चालते. संतांनी जी वचनं आपल्याकरता लिहून ठेवलेली आहेत, जे शब्द संतांच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत, अति पवित्र आहे महाराज हे शब्द. तुकोबारायांनी त्याच्याकरता स्पष्ट म्हटलेलं आहे, वाणी पुण्यवंत. त्यांचा देह पवित्र आहे पण त्यांची वाणी ही पवित्र आहे, पुण्यवंत आहे. वाणी शब्दाचा अर्थ मुखातून बाहेर पडणारे शब्द, अक्षर. वाणी म्हणजे कर्मेंद्रिय नाही, वैखरी वाणी नाही. कारण देह म्हणण्यामध्ये वैखरी आलेलीच आहे, पुन्हा त्याच्याकरता वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता नाहीये. त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडलेले त्यांचं वाङ्मय गाथा तुकोबारायांच्या इतकाच पवित्र आहे. तयाच्या चिंतने, तयाच्या म्हणजे त्या वाणीच्या चिंतने, गाथ्याच्या चिंतने, ज्ञानेश्वरीच्या चिंतने, संत अनेक होऊन गेले, त्यांचं जे वाङ्मय आहे त्या सगळ्या वाङ्मयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. तेव्हा वचनी आवडी संतांची. संतांच्या वचनाविषयीची आवड अंतकरणामध्ये असावे, प्रेम अंतकरणामध्ये असावे, विश्वास त्या शब्दावर असावा. अंतर्यार आहे वचनाचा विश्वास. या वचनाचा, या संतांच्या वचनाचा, किंवा मी हे जे सांगितलेलं आहे सार उपदेशाचं, या वचनाचा जर विश्वास अंतःकरणामध्ये राहिला, आपला त्याच्यावर विश्वास आहे की नाही हेही कधी आपण पडताळून पाहत नाही. सामान्य रूपानं नाही हो, संत सांगतात ते खरं आहे, एवढंच फक्त खरं आहे. प्रत्यक्षामध्ये संतांच्या वचनाच्या विरोधात आपली कृती तर जात नाही. आपण आपल्या कृतीनं त्या संतांच्या वचनाला काळीमात फसत नाही.
याचा आम्ही कधी विचारही करत नाही. तुकोबाराय म्हणतात की या वचनाचा विश्वास, वचनावर जर विश्वास ठेवला गेला, संताचे पायी हा माझा विश्वास, तर त्याला पुन्हा दुसरा उपदेश ऐकायची गरज नाही. न लगे उपदेश, तो का म्हणे, न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव